हिच्या पायी ग जंतर मंतर बाई ग मनाला कळना काही ग जंतर मंतर बाई ग. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. तुमचं आज खूप 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 स्वागत आहे, कारण माझ्यासोबत आहे अमेझिंग अशी बाईगची टीम. सो त्यांच्या स्वागतासाठी जोरात म्हणायचंय जंतर मंतर बाई ग. करा माझ्यासोबत वन मोर टाइम, जंतर मंतर बाई ग. ओके, असं म्हणतात एक नारी सब पे भारी, आणि या सगळ्या महानारी काय होणार आहे नक्की. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे एक बीवी संभालना मुश्किल होता है, इतनी सारी कैसे संभाली. हवंय ना या प्रश्नाचं उत्तर. जरूर बघा 12 जुलैला. कुठे? फक्त चित्रपटगृहामध्ये. आणि चित्रपटाचं नाव मात्र विसरू नका, बाई ग. किती प्रेम करा, किती त्याग करा, आमच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट भांडणानेच होतो. बाई ग. सो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत महा ट्रेड पार्क मध्ये पुणे बिझनेस क्लब सपना काकडे यांच्या अमेझिंग अशा सीझन 7 ऑफ पुणे शॉपिंग फेस्टिवल मध्ये. थँक्यू. सो आज आपण आहोत आपल्या दिग्गज, आपल्या क्यूट, आपल्या इन्स्टा फेम अशा सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत. आणि असं म्हणतात ना की जेव्हा जेव्हा मराठी चित्रपट येतो ना तेव्हा ती मनोरंजनाची मेजवानी असते. सो मी सगळ्यात पहिले येणार आहे सुकन्याताई मोने यांच्याकडे, ज्यांचं ऍक्टिंग म्हणजे 24 कॅरेट सोने अशा आमच्या सुकन्याताई मोने. सो सुकन्या मॅम, तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वेगवेगळ्या टाईपच्या भूमिका तुम्ही आतापर्यंत करत आलात, याच्यामध्ये एक ठसका दिसतोय. कसं प्रिपेअर केलं या ठसक्यासाठी. आणि त्यालाच लागूला दुसरा प्रश्न की का बघावं आम्ही बाई ग. कारण आम्ही 6 जणी आहोत आणि चॉकलेट हिरो आहे तुमचा स्वप्नील जोशी. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की नायक नायिका कोण आहे त्याच्यापेक्षा सुद्धा गोष्ट काय आहे, कारण गोष्ट हीच नायिका असते खरं तर. त्यामुळे गोष्ट वेगळी आहे आणि सगळेच म्हणतात आमचा चित्रपट वेगळा आहे, पण खरंच आमचा चित्रपट वेगळा आहे. आणि तुम्हाला नक्कीच तो आनंद देऊन जाईल, कारण पूर्णतः मनोरंजन आणि मनोरंजनच आहे. मी असले तरी सुद्धा मी कुठेही रडलेले नाहीये. त्यानंतर आतापर्यंत मी आपली सोशी अशीच दाखवले. आणि ठसका म्हणजे माझे कॉस्ट्युमवरूनच तुम्हाला कळेल. नऊवारी साडी आहे, छान छान दागिने आहेत, आणि पहिल्यांदाच मी इतकी नटले आणि आमच्या साक्षीने मला नटवलंय. आणि सुनील आणि सुषमा आमचे जे हेअर ड्रेसर आणि मेकअप मध्ये त्यांनी इतकं छान छान मला सजवलंय. आणि याचं मुख्य याच्या पाठीमागे जे कोण आहे ते आमच्या इथे बसलेत, पांडुरंगदास जाधव आमचे दिग्दर्शक. त्यांच्या मनात हे आलं की माझी आणि स्वप्नीलची जोडी असेल, म्हणजे हे स्वप्नातही मी कधी विचार केलेला नव्हता. खूप वाटतं आपल्याला ऋतिक रोशनची हिरोईन व्हावं. आपण बघतही असतो ना स्वतःला, असं तो एखादा चित्रपट बघून आला आपण स्वतःला त्याच्यात बघायला लागतो. पण ते साध्य केलं, ते प्रत्यक्षात आलं ते केवळ पांडुरंगामुळे. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या चॉकलेट हिरोची स्वप्नीलची हिरोईन आहे, आणि तो जोडा चांगला पण दिसला पाहिजे, तर तेही त्यांनी विचार केला. त्यामुळे मी छान छान दिसते. मलाच मी आवडले. कामाचं तर तुम्ही सांगायचंय मला काम जसं केलंय ते, पण लेखकांनी पण तसे शब्द तशीच भाषा माझ्या तोंडी घातली, त्यामुळे ते वेगळे पण जाणवतं. आणि त्यामुळे मला हा चित्रपट आवडला. आणि जेव्हा काम करताना कलाकारांना जो चित्रपट आवडतो तेव्हा तो तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचून तुम्हालाही तो आवडतो. आणि म्हणून तुम्ही हा चित्रपट बघायला हवा, कारण आम्ही सगळ्यांनी इथून काम केलंय. तुम्ही सुद्धा हे बाजूला ठेवून इथून बघायला या, कारण नवरा बायकोंची खूप छान हळूवार गोष्ट आहे. अगदी हृदयस्पर्शी असं उत्तर दिलेलं आहे सुकन्याताई यांनी. बाईक या चित्रपटाबद्दल थोडंसं सांगू इच्छिते. नितीन वैद्य यांचं प्रोडक्शन, एबीसी क्रिएशन, इंद्रधनुष्य मोशन इन असोसिएशन विथ OMG मीडिया व्हेंचर्स या सुंदर चित्रपटाचे डिरेक्टर आहेत पांडुरंग कृष्णा जाधव सर. आणि तोच प्रोड्यूस केलेला आहे डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी. आणि म्हणूनच माझा प्रश्न दुसरा तुमच्यासाठी आहे सर. खरं तर एक, मी जसं म्हणाले सुरुवातीलाच, एक बायको किंवा एक स्त्री, एक गर्लफ्रेंड खूप भारी असते. तुम्ही हे कसं जमवलं? प्लीज टेल अस द हिडन सिक्रेट बिहाइंड. मनातली इच्छा. मी मनाली इच्छा तर होती, पण जेव्हा मी स्टोरी लिखी होती, स्टोरी सुना तो मुझे काफी अच्छा लगा. स्टोरी में काफी अच्छी, मतलब एक हीरो है, 6 मतलब नायिका है, तो स्टोरी बहुत अच्छी लगी थी. और एक अच्छी बात है कि मैं सबको साइन किया था और सबने काम किया है, सब लंदन में काम किया है. और काफी टेंशन था कि पता ही एक फीमेल को लेना तो बहुत मुश्किल होता है. 6 फीमेल की तो कैसे संभालेंगे, लेकिन दे आर
गुड एक्टर्स, बेस्ट एक्टर है एंड दे आर गुड ह्यूमन बीइंग, तो मुझे कोई भी तकलीफ नहीं हुआ. आपल्याकडे किंग खान झालेली आहे, पण आता मराठीमध्ये आली आहे प्रिन्सेस खान. सो नेहा मॅम, प्लीज टेल अस तुमचा रोल कसा आहे आणि तुम्ही तुमच्या एजच्या किंवा तुमच्या पिढीला का सांगाल व्हॉट इज अ डिफरंट एक्स फॅक्टर इन बायगर्ल? पहिली गोष्ट तर मी वेगवेगळ्या रूपात तुम्ही मला बघितलेलं आहे, पण विदर्भाची पोट्टी आहे मी मात्र विदर्भाची पोट्टी आहे. जर तुम्हाला माझा विदर्भ ठसका, विदर्भ रंग बघायचा असेल तर तुम्ही बायगर्ल बघा. आणि दुसरी गोष्ट की जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल तर नक्कीच बायगर्ल बघा, कारण यामध्ये 5-6 लव्ह स्टोरीज आहेत. स्वप्नील सरांनी 6 हिरोइन सोबत लव्ह स्टोरी केलेली आहे. स्वप्नील सर की 5 फिल्में आई होती लव स्टोरी, तो 6 फिल्में की आपको टिकट खरीदनी पड़ती, बट आपको सिर्फ अभी एक ही टिकट खरीदनी है, वो भी बाइक की, अगर आपको सारी फिल्में देखनी, सारी फिल्म का एक फिल्म में मसाला देखना है तो. और दूसरी बात, आप देख रहे हैं कि आजकल इतने ब्रेकअप्स हो रहे हैं, इतने डिवोर्स हो रहे हैं. ये हमारी बाइक फिल्म एकदम परफेक्ट टाइम पे आई है ताकि लोगों को मैसेज जाए कि आजकल लोग ना एडजस्ट नहीं करते, ईगो क्लैश होते हैं, अंडरस्टैंडिंग नहीं है, छोटी मोटी चीजों से मुंह फुला के बैठ जाते हैं. उस पे ये बहुत अच्छा, रिलेशन को कैसे आपको एक दूसरे का हाथ पकड़ के कैसे आगे लाइफ में बढ़ना है, इसका एक बहुत अच्छा मैसेज बाइगो में दिया हुआ है. और हम होप करते हैं कि जब ये फिल्म आए तो बहुत सारे रिलेशन बच जाए. लोग जब हस्बैंड वाइफ दोनों ये फिल्म देखने आएंगे तो डेफिनेटली उनके दिल में ये छू जाएगी फिल्म, और वो एक रिलेशन को अगर कोई जिनका डिवोर्स हो रहा होगा और वो दोनों साथ में जस्ट डिसाइड कर रहे हैं कि बाइगर्ल देखे, और तुम पक्का जब वो बाहर निकलेंगे तो वो डेफिनेटली उन रिलेशन को एक मौका जरूर देंगे बाइगर्ल देखने के बाद. तो मैं कहूँगी कि 12 जुलाई को ये फिल्म आ रही है, पक्का आप सब लोग देखिए, और आजकल की जनरेशन को तो ये देखना ही चाहिए. खरं तर स्त्री डॉमिनेटेड किंवा फिमेल डॉमिनेटेड मूवीज मध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणं ही त्यांची USP आहे. आणि मला माहित नव्हतं की आज स्वप्नील सर नाहीत. मी त्यांच्या इंट्रोडक्शन मध्येच लिहिलं होतं की अगदी श्रीकृष्णाच्या रोल पासून त्यांना माहिती आहे की व्हॉट वुमेन वॉन्ट. ऑन दॅट नोट आपण आता नम्रता मॅमकडे येऊया. नम्रता मॅम, मला एक वर्ड मध्ये सांगायचंय की व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट यू हॅव टेकन होम फ्रॉम बायगर्ल मूवी? Of course, it's really joyful, entertaining, friendship है सिनेमामध्ये, फ्रेंडशिप आहे, रोमॅन्स आहे, फॅन्टसी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका फिल्म मध्ये लागतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आमच्याकडून करून घेतला आमच्या डिरेक्टरने, जो प्रेक्षकांसाठीच आहे. आउट अँड आउट कमर्शियल अँड हिट स्टोरी आहे. आणि याच्यामध्ये एक शब्द राहिला पिरियॉडिक एरा दाखवलाय त्याच्यामध्ये, असा की 60-70चा एक वेगळा दशक आहे, 90चा वेगळा दशक दाखवलाय. त्याच्यामध्ये माझी भूमिका 60-70च्या दशकातली आहे, जी कोल्हापूरची लवंगी मिरची ठसकेबाज भूमिकेमध्ये मी आहे. माझा गेटअपही तशा पद्धतीचाच आहे. मला असं वाटतं की त्या एराज मध्ये ज्या फिल्म त्यांनी हिंदी मराठी बघितल्या असतील, ते सिनियर सिटीजन आपण म्हणूयात, त्या सगळ्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. जसं नेहाने इंट्रोडक्शन केलं तर त्या निब्बा निब्बींसाठी सुद्धा हा खूप आवडणारा विषय. नक्कीच ते थिएटरमध्ये जाऊन बघतील आणि मला वाटतं निब्बा निब्बी गेल्यानंतर ते आणखीन क्राऊड तसाही घेऊन जातातच आणि प्रत्येक विकेंडला हाऊसफुल सिनेमा होतोच. आणि त्याचं काम तसंही सपना मॅडमने केलेलंच आहे. सो आय एम शुअर. आणि याच्यामध्ये महत्वाचं फॅक्टर म्हणजे सुकन्याताई आपल्या सिनेमामध्ये आहे, ज्यांच्या ऑलरेडी 2 हिट सिनेमे गेलेले आहेत. सो ही हॅट्रिक होणार याची मला फुल ऑन गॅरंटी आहे. सो इतके एलिमेंट्स आहेत सिनेमामध्ये. आणि आपले सर जे तू बोललीस की कसं काय त्यांना सुचलं आणि एवढं सगळं त्यांनी जमवलं, त्यांचं लग्न नाही झालंय तरी सगळं जमवलंय. विचार काही 7 आयटमला लंडन मध्ये सगळ्या व्यवस्थितपणे त्यांचं अगदी केअर पण केली. आमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित त्यांनी तिथे सोय केली होती. कसलीच कमी नाही पडू दिली होती. आमचे नितीन वैद्य ते इथले पुण्याचेच आहेत. तो या सगळ्या टीमने आम्हाला खूप छान प्रोत्साहनही दिलं आणि तेच मला वाटतं आमच्या कामातूनही दिसणार आहे प्रेक्षकांना. ते आवडतंय की नाही आम्ही तर शुअर आवडेलच, पण 12 जुलै नंतर आम्ही तुमचे अभिप्राय आणि सगळे प्रतिसाद ऐकण्यासाठी खरंच खूप उत्सुक आहोत. तेव्हा नक्की बघायला विसरू नका. 12 जुलै पासून सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघायचा.
थँक्यू सो मच. आणि खरंच खूप आता स्पिरिट अपलिफ्टेड झाले आहेत. सो मी माझ्या अगदी आवडते अशा, कारण माझं नाव पण दीप्ती आहे, सो एक्स्ट्रा. सो मराठीतली ग्रीक गॉडेस म्हणजे दीप्ती देवी. आणि मी आता त्यांना विचारणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नाळ आणि नाळ 2 मधलं तुमचं कॅरेक्टर आणि इथलं सुपर ग्लॅमरस कॅरेक्टर, हा स्विच ऑन स्विच ऑफ कसा केला? अँड अगेन वाय बायगो? स्विच ऑन स्विच ऑफ पेक्षा मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं काम असतं ते दिग्दर्शकाचं असतं आणि लेखकाचं असतं. आणि त्यांनी मला त्याच्यात बघणं, डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करणं की ही अभिनेत्री इथे अशी दिसू शकेल आणि ती अजून तिचा USP आणून काहीतरी मजा आणू शकेल. तर माझ्या आधी ह्या लोकांचं खूप मोठं श्रेय आहे. ते नाळमध्ये मला करायला मिळालं, मला व्यक्त होता आलं, वेगळ्या पद्धतीने ते फ्रीडम दिलं. तसंच फ्रीडम पांडुरंग सरांनी ह्या फिल्ममध्ये दिलं होतं. त्यांनी मला क्लिअर कट फोन केला होता की आय कॅन सी यू इन दिस फिल्म, तू हे कॅरेक्टर केलं पाहिजे. आणि ते माझं कॅरेक्टर थोडं मिस्टिरियस आहे याच्यात, थेट काही बोलू शकत नाही आत्ता चित्रपटाबद्दल. पण का मी अनामिका ह्या पात्राचं काम करत आहे याचं कारण तुम्ही पिक्चर पाहिला तेव्हा तुम्हाला कळेल. तर स्विच ऑन स्विच ऑफ हे कामामुळे आणि त्या पात्रांनीच एक वेगळी चार्ज दिलेला असतो आम्हाला, त्यामुळे ते आम्हाला करायला आवडतं पण. आणि दिग्दर्शक आहेतच ते करून घेण्यासाठी. सहकलाकार त्यात अजून एक छान फोडणी घालतात, त्यामुळे एकत्र दिसताना तुम्हाला ते खुललेलं कॅरेक्टर दिसतं, त्याच्या मागे अनेक लोक काम करत असतात, त्यामुळे ते सगळं श्रेय त्यांना जातं. आणि वाय बायग बघा कारण रिलेशनशिप बद्दल आहे. बाईक बघतो बघा कारण आपण गिवअप करतो पटकन, जाऊ द्यायला नाही कळणार, जाऊ द्यायला नाही कळत. तुमचं मनातलं आपल्या माणसाचं मन जर आपल्याला कळायला हवं असेल तर बायगा नक्की बघायला पाहिजे. आणि इव्हन एकत्र काम करत असताना पण आम्ही एकमेकांची मनं खूप छान ओळखली. तर मग आपल्या घरातल्या लाडक्या लोकांची मनं ओळखायला काय अवघड असेल तर 12 जुलैपासून बायगा नक्की बघा. आय एम शुअर स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाहीये, प्रत्येकाला आपल्या माणसाबद्दल ओळखायची फार उत्सुकता असते आणि ते कोडं आम्ही सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करणार. आणि ते पण विनोदाने, धमाल, त्याच्यात फॅन्टसी आहे, कुठेही रडकं नाहीये, जड नाहीये. त्यामुळे तुम्ही नक्कीच बघा. मला असं वाटतंय इट्स गोइंग टू बी अ व्हेरी फन लव्हिंग फिल्म. सो असं म्हणायला हरकत नाही की दिस मूवी इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. आणि माझा अगदी शेवटचा प्रश्न कॅप्टन ऑफ द शिप पांडुरंग सर यांना. सर, ही सगळी, आता मी सर्कस म्हणणार नाही कारण खूप डिसिप्लिन दिसतो आहे, भावना आहेत खूप साऱ्या, परंतु तरी सुद्धा एक डिसिप्लिन आपल्याला दिसतोय. कसं तुम्ही हे सगळं जमवून आणलं आणि तुम्हाला कोणाकोणामध्ये तो रोल दिसला, कोणाकोणामध्ये ती भूमिका दिसली? आम्हाला ती तुमच्या या बेबीबद्दल, बाईगबद्दल थोडक्यात काहीतरी सांगा. ज्यावेळेला मी लिखाण चालू होतं त्याच वेळेला प्रत्येक कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की जसं की पुतळाबाईचं कॅरेक्टर आहे ते ताईने खूप सुंदर केलेलं आहे, की अनामिका असेल किंवा ही कोल्हापूरची असेल किंवा ही नेहा असेल किंवा स्वप्नील सर असतील. याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रिकी होतं की हिरोचं कॅरेक्टर त्याला कास्ट करणं, कारण तो प्रत्येकीचा नवरा वाटला पाहिजे. कारण तो सहा जर हिरोईन्स आपल्या फिल्ममध्ये आहेत तर प्रत्येकाचा काळ वेगवेगळा दाखवला आहे, प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे, प्रत्येकाचं गेटअप वेगळं आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. त्यामुळे तो प्रत्येकाला सूट होणारा हिरो आम्हाला मी माझ्या डोक्यात होता आणि तो स्वप्नील सरांनी खूप छान केलेला आहे. त्याचबरोबर या ज्या 5-6 बायका आहेत आपल्या फिल्ममधल्या बायका आणि आमच्या मुली आमच्या फिल्ममधल्या, यांनी खूप छान काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण प्रत्येक कॅरेक्टर हे वेगवेगळं आहे. ही कोल्हापूरची आहे, ही विदर्भाची आहे, ही पुण्याची आहे, ताई अगदीच 300 वर्षापूर्वीच्या पेशवेकालीन काळातल्या आहेत. हे नक्की. आणि हिरो जो तो आत्ताच आहे, तो काही मागच्या काळातला हिरो नाहीये. ताई जरी 300 वर्षापूर्वीच्या असतील पण हिरो आत्ताच आहे, तो लंडनचा आहे. तर त्यामुळे त्याचं लंडनचं कल्चर, आत्ताचं कल्चर आहे ते मागचं 300 वर्षापूर्वीचं इंडियन कल्चर, ही जी मजा आहे ना ती मजा आपल्या या फिल्ममध्ये आहे. सो ही होती टीम बाईग विथ फुल एनर्जी. दे आर कमिंग टू मीट यू 12 जुलैला. त्यांना नक्की 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 भेटा, पण फक्त चित्रपटगृहांमध्ये. या टीमची सांगता घेण्यापूर्वी 4 ओळी तुमच्या सगळ्यांसाठी. प्रेमाबद्दल काय सांगू, प्रेमाबद्दल काय सांगू, लागेल मला पृथ्वी एवढा कागद आणि आभाळ एवढी शाई ग. प्रेमाबद्दल जाणायचंय ना, फक्त पहा बाईग.